लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नाट्यगृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. राम चव्हाण यांनी मानले आभार. चळवळीतील जनक, साहित्यरत्न, विश्वसाहित्यिक डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या उद्या 1 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस, 106वी जयंती आम्ही उद्या साजरी करणार आहे. आज 31 जुलै 2026 रोजी मुंबईचे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांना आज सकाळी अण्णाभाऊ साठेची ज्या ठिकाणी हयात गेली अशा चिराग नगरी घाटकोपर या ठिकाणी भव्य स्मारकाचं उद्घाटन केलेलं आहे. आणि आज या ठिकाणी आपण ज्या वास्तूमध्ये उभा राहून बोलत आहेत अशी ही वास्तू आहे भायखळ्याचं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ओपन नाट्यगृह. आज याचं नूतनीकरण करून लोकार्पण सोहळा झालेला आहे. आज ह्या नाट्यगृहाच्या खालच्या बाजूला आज सुंदर असा हा अण्णाभाऊ साठेंचा पुतळा लावलेला आहे. आणि खरंच आज तमाम महाराष्ट्रातील मातंग समाजाला स्वाभिमान, अभिमान ऊर भरून येण्यासारखा हा क्षण आहे. त्यात एकाच दिवशी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाच्या 2 भव्य वास्तूचं ह्या महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना उद्घाटन केलेलं आहे. आणि आम्हाला मातंग समाज म्हणून, सकल मातंग समाज म्हणून आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे. त्याच पद्धतीने सकल मातंग समाज, महाराष्ट्र राज्याचा राज्य समन्वयक ॲडव्होकेट राम चव्हाण, महाराष्ट्रातील तमाम मातंग समाज बंधू भगिनीला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. खर तर अण्णाभाऊला भारतरत्न देऊन हा सन्मान करणं गरजेचं आहे. कारण ह्या जगामध्ये कम्युनिस्ट नेते म्हणून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचे रशियासारख्या देशानं त्या काळामध्ये दाखला घेतला होता. आणि कम्युनिस्टमध्ये कामगारामध्ये अण्णाभाऊ साठेंचं भरपूर असं काम होतं. या महाराष्ट्र हा गिरणी कामगाराचा प्रदेश आहे. या ठिकाणी भरपूर त्यावेळेला गिरणी उपलब्ध होत्या, आता त्या नाही आहेत. परंतु अण्णाभाऊ साठेचं काम बघितलं, त्यांचं लिखाण बघितलं, ते ज्या जातीमधून आले ते जर सगळा त्यांचा प्रवास पाहिला तर भारतरत्न अण्णाभाऊ साठे हे भारतरत्न देऊन त्यांचा गौरवच करावा अशी त्यांची व्यक्तिमत्व आहे. म्हणून मी भारत सरकारला विनंती करतो की अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा ही विनंती. धन्यवाद.